तज्ञ वकील महत्त्वाच्या कायद्यांपासून आज केरळ येथील संघ कार्यकर्ते सदानंद मास्टर यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्याची बातमी वाचली आणि खूप आनंद झाला। केरळमधल्या कम्युनिस्टांच्या रक्तरंजित राजकारणाचा आणि नृशंस हिंसेचा जिवंत उदाहरण म्हणजे सदानंद मास्टर। त्यांची कहाणी त्यांच्याच तोंडून ऐकण्यासारखी आहे। काही वर्षापूर्वी जेव्हा भाजपने त्यांना केरळमधून लोकसभेची उमेदवारी दिली होती तेव्हा साप्ताहिक विवेकसाठी मी त्यांची मुलाखत घेऊन त्यांच्यावर हा लेख लिहिला होता, तो आज परत शेअर करते। पूर्ण केरळ राज्य त्यांना आज जिवंत हुतात्मा म्हणून ओळखतं। चष्मा लावलेले, जवळजवळ 6 फूट उंच, वयाच्या 50शीतही बलदंड शरीरयष्टी टिकवून असलेले सदानंद मास्टर जेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांना इतिहास शिकवण्यात रंगून गेलेले असतात, पूर्ण केरळ राज्य त्यांना आज जिवंत हुतात्मा म्हणून ओळखतं। चष्मा लावलेले, जवळजवळ 6 फूट उंच, वयाच्या 50शीतही बलदंड शरीरयष्टी टिकवून असलेले सदानंद मास्टर जेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांना इतिहास शिकवण्यात रंगून गेलेले असतात तेव्हा त्यांच्याकडे बघून वाटतही नाही की त्यांचे दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटलेले आहे। गेली 20 वर्ष सदानंद मास्टरजी कृत्रिम पाय लावून वावरतायत, पण त्यांच्या उत्साहात, काम करण्याच्या शक्तीत जराही बदल नाही। त्यांचे विद्यार्थी त्यांना माशे म्हणून ओळखतात। आपल्या या लाडक्या शिक्षकांसाठी सदानंद मास्टर यांचे विद्यार्थी काय वाटेल ते करायला तयार आहेत, इतकेच मास्टरजी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे। 1994 साली जेव्हा सदानंद मास्टरजींना आपले दोन्ही पाय गमवावे लागले तेव्हा ते फक्त 30 वर्षाचे होते। त्यांना अपघात झाला होता किंवा कुठला आजारही झाला नव्हता। सदानंद मास्टरजींचे पाय केरळमधल्या कम्युनिस्ट गुंड्यांनी अत्यंत क्रूरपणे करवत वापरून गुडघ्यांपासून कापून टाकले होते, ते सुद्धा भर बाजारात। सदानंद मास्टरजींचा गुन्हा एकच होता, साम्यवादी विचारांची परंपरा असलेल्या कुटुंबात जन्मून देखील त्यांनी राष्ट्रवादी विचारांकडे वळण्याचं धाडस केलं होतं। कम्युनिस्ट वडिलांचा मुलगा संघ विचारांनी प्रभावित होऊन स्वयंसेवक झाला होता, तेही केरळच्या कन्नूर जिल्ह्यात, जो जिल्हा केरळमधल्या साम्यवादी हिंसाचाराचा मूळ स्रोत आहे। ह्या जिल्ह्यातली गावांच्या गावं अशी आहेत जिथं फक्त एकाच राजकीय विचारसरणीचा म्हणजे साम्यवादाचा प्रभाव चालतो। दुसरा कुठलाही विचारप्रणालीचे वारे जरी इथे फिरकले तरी अत्यंत क्रूर अशी हिंसा वापरून त्या विचारसरणीच्या लोकांचा समूळ या जिल्ह्यातल्या गावची गावं अशी आहेत जिथं फक्त एकाच राजकीय विचारसरणीचा म्हणजे साम्यवादाचा प्रभाव आहे। दुसऱ्या कुठल्याही विचारसरणीचे ह्या जिल्ह्यातली गावाच्या गावं अशी आहेत जिथे फक्त एकाच राजकीय विचारसरणीचा म्हणजे साम्यवादाचा प्रभाव चालतो। दुसरा कुठल्याही विचार प्रणालीचे वारे जरी इथे फिरकले तरी अत्यंत क्रूर अशी हिंसा वापरून त्या विचारसरणीच्या लोकांचा समूळ बिमोड करण्यात येतो आणि तरीही राष्ट्रवादी विचार केरळमध्ये संघाच्या रूपानं रुजतोय, वाढतोय। सदानंद मास्टर हे त्या रुजत्या वाढत्या राष्ट्रवादीचे मूर्तिमंत प्रतीक आहे। ही आहे सदानंद मास्टर यांची कहाणी त्यांच्या शब्दात सांगितलेली। मी कन्नूर जिल्ह्यामधल्या मंटणूर जवळच्या एका छोट्या गावात वाढलेला मुलगा। माझे वडील कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते। माझा मोठा भाऊ कम्युनिस्ट पक्षाच्या युवा शाखेचं काम करायचा। साहजिकच लहानपणापासून मलाही साम्यवादी विचारांचंच बाळकडू मिळालं। त्यात कन्नूर जिल्हा म्हणजे केरळमधल्या साम्यवादाची प्रयोगशाळा। कन्नूरमधल्या पिनरई या गावात पहिल्यांदा केरळमध्ये साम्यवादी विचार रुजला। सध्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन हे ह्यांचे गावचे। त्यांच्या राजकीय हिंसाचाराचे आरोपही आहे। कन्नूरमध्ये दुसऱ्या कुठल्याही विचारसरणीला पाय रोवू द्यायचा नाही हे कम्युनिस्ट पक्षाने ठाम ठरवलेलं। त्यामुळे इथल्या कुणीही रहिवासी राष्ट्रीय विचाराकडे आकृष्ट होताना दिसला की त्याच्या विरुद्ध, त्यांच्या कुटुंबाविरुद्ध पद्धतशीरपणे मोहीम काढली जायची। आधी राजकीय आणि सामाजिक बहिष्कार, मग पदोपदी कामात अडवाअडवी आणि सगळ्यात शेवटी नृशंस हिंसाचार अशी सगळी शस्त्रे वापरून विरोधी विचारांचा कोमोड करणं हे केरळमधल्या कम्युनिस्टांचे धोरणच आहे। तरी अशा भयानक प्रतिकूल परिस्थितीमध्येही कन्नूरमध्ये संघकार्याची स्थापना झाली। साम्यवादाच्या दादागिरीला कंटाळलेले कम्युनिस्ट विचारमधला फोलपणा उमजू लागलेले माझ्यासारखे काही तरुण संघ विचाराकडे वळायला लागले। सुरुवातीला संघ गावागावात रुजवण्यासाठी कार्यकर्त्यांनी घेतलेले असीम कष्ट आम्हाला दिसतच होते। मी कॉलेजमध्ये असताना SFIचं काम करायचो, पण त्यापुरतं मला
कळून चुकलेलं होतं की साम्यवादी विचारसरणीत भारताला भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळणं शक्य नाही। ह्याच दरम्यान माझी गावात काम करणाऱ्या काही संघाच्या कार्यकर्त्यांशी ओळख झाली। त्यांच्या देशकार्याविषयीची तळमळ, भारताला सतावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे, इथल्या मातीतच शोधणारी संघाची विचारसरणी यांचा माझ्या मनावर नकळतच परिणाम होत गेला आणि मी संघ विचाराकडे आकृष्ट झालो। अधूनमधून शाखेवर जायला लागलो। माझ्या वडिलांनी मला संघ विचाराकडे वळण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यात फार जाण नव्हती, कारण तोपर्यंत ते स्वतःही कम्युनिस्ट पक्षाच्या विचारसरणीला थोडेसे कंटाळले होते। पण माझ्या जीवाला काही धोका होऊ नये म्हणून ते मला अडवत होते। मी संघ विचाराकडे वळलेला बघून SFI मध्ये माझ्याबरोबर काम करणारे मित्र मात्र खूप अस्वस्थ झाले। त्यांनी माझं मन वळवायचा खूप प्रयत्न केला, पण कम्युनिस्टांची अरेरावी, त्यांचा हिंसेकडे असलेला कल, कुठलाही विरोध विचार निघृणपणे चिरडून टाकायची त्यांची असहिष्णू वृत्ती यामुळे माझा पुराताच भ्रम निराश झाला होता। मी स्वतःला पूर्णपणे संघ कार्याला वाहून घेतलं। आमच्या गावात एक संघ कार्यकारिणी एकत्र येऊन श्रमदानाने एक बस थांबा उभारला होता। केरळवर राज्य करणाऱ्या कम्युनिस्टांच्या नाकर्तेपणाचा तो बस थांबा एक प्रतीक होता। जे सरकार करू शकलं नाही ते संघशक्तीने साध्य करून दाखवलं होतं। त्यामुळे तो बस थांबा कम्युनिस्ट कार्यकर्त्यांच्या डोळ्यात सलत होता। 1993 मध्ये सप्टेंबरच्या 8 तारखेला कम्युनिस्टांनी कन्नूरमध्ये बंद पुकारला होता। त्या दिवशी काही कम्युनिस्ट गुंडांनी झुंडीने येऊन तो बस थांबा तोडायला सुरुवात केली। आम्हाला खबर कळताच आम्ही संघ कार्यकर्तेही तेथे पोहोचलो। दोन्ही गटामध्ये मारामारी झाली, मलाही बेदम मारहाण झाली। आम्ही प्रतिकार केला, ते कम्युनिस्टांना आवडलेलं नाही। आतापर्यंत त्यांनी केलेली गुंडागिरी मूकपणे लोक सहन करतात हेच माहीत होतं। मी कम्युनिस्ट विचारांची कास सोडून संघ विचाराकडे वळलेलो, त्यामुळे मी त्यांच्या डोळ्यात खूपच सलत होतो। मला जन्मभर लक्षात राहिलं असा धडा शिकवलाच पाहिजे असं कम्युनिस्टांना वाटत होतं। ती संधी त्यांना लवकरच मिळाली। मला अजूनही तो दिवस अगदी जसाच्या तसा आठवतो। 25 जानेवारी 1994ची संध्याकाळ। मी फक्त 30 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या बहिणीचं लग्न काही दिवसांवर आलं होतं। मी त्या संदर्भात काही बोलणी करायला म्हणून मी माझ्या काकांकडे गेलो होतो। आनंदात होतो मी। माझं लग्न ठरलं होतं। माझंच B.Edच्या वर्गात शिकणाऱ्या वनिता नावाच्या मुलीबरोबर आम्ही दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या। दोघांचंही शिक्षण संपलं होतं आणि दोघांनी मिळून संसाराची उज्ज्वल स्वप्ने बघितली होती। आपल्यापुढे काय वाढून ठेवायचं त्याची आम्हाला दोघांनाही कल्पना नव्हती। माझं काम आटपून मी बसने रात्री 8 वाजता माझ्या गावात परतलो। माझ्या घरी जवळच्या बसस्टॉपवर मी उतरलो। ते माझी वाटच पाहत होते। ते कम्युनिस्ट पक्षाचे भाडोत्री कार्यकर्ते माझ्या गावातलेच होते। त्यातले काही मी ओळखीतही होतो, त्यांना चांगलाच ओळखत होतो। त्यांची माझी वैयक्तिक काहीच दुश्मनी नव्हती, पण त्या क्षणी ते द्वेषाने अंध झाले होते। मला घेरून त्यांनी जेरबंद केलं। काहींनी आजूबाजूला गावठी बॉम्ब फेकले। आजूबाजूचे तुरळक लोक घाबरून पळाले। त्या लोकांनी मग मला जमिनीवर पकडून ठेवलं आणि करवतीने माझे दोन्ही पाय गुडघ्यापासून खाली कापून काढले। त्या प्राणांतिक वेदना मी अगदी आजही विसरू शकत नाही। माझे पाय कापून ते कम्युनिस्ट गुंड थांबले नाहीत। त्यांनी माझे दोन्ही कापलेले पाय दूर चिखलात फेकून दिले आणि माझ्या रक्ताळलेल्या गुडघ्यांना शेण फासलं। शस्त्रक्रिया करून माझे पाय परत जोडले जाऊ नये म्हणून त्यांनी घेतलेली ती खबरदारी होती। त्याच काम झाल्यावर मला तसंच तेथे बसस्टॉपवर रक्ताच्या थारोळ्यात तडफडत सोडून ते निघून गेले। अति रक्तस्रावाने आणि वेदनेने मी इतका क्लांत झालो होतो की मला ओरडण्याचं देखील त्राण राहिलं नव्हतं। मी तसाच तेथे बेवारशी जनावरासारखा पडून राहिलो। जवळजवळ अर्धा तास खबर कळून पोलीस तिथे येईपर्यंत पोलीस आले तेव्हा मी ग्लानित होतो आणि पोलिसांनी आणि इतर संघ कार्यकर्त्यांनी मिळून मला शहरात मोठ्या इस्पितळात नेलं। एकाने दूर फेकलेले माझे पाय बरोबर घेतले। ते परत जोडता येतील म्हणून नव्हे, तर माझे पाय कसे कापून टाकले हे डॉक्टरांना कळावं म्हणून। दुसऱ्या दिवशी मी शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या गुडघ्यांना पांढरं शुभ्र बँडेज बांधलेलं होतं आणि खाली काहीच नव्हतं। कालपर्यंत मी धडधाकड होतो आणि आज दोन्ही पायांनी पांगळा झालेलो होतो। त्याच दिवशी वनिता, माझी होणारी पत्नी, मला भेटायला इस्पितळामध्ये आली। तिचा चेहरा पार विदीर्ण झाला होता। माझ्या जवळ होतं नव्हतं ते धैर्य एकवटून मी तिला सांगितलं की मी तिला तिच्या वचनातून मोकळं करतोय। तिने माझ्यासारख्या एका पांगळ्याबरोबर आता लग्न करू नये। तिच्या आईवडिलांनीही तिला हेच सांगितलं, पण ती मानेनाच नाही म्हणून सांगितलं। मी जवळजवळ 6 महिने इस्पितळात होतो। खूप कठीण दिवस होते ते। माझं आयुष्य मला निरर्थक वाटत होतं। मी कधीही कुणाचंही वाईट केलेलं नसताना हा भोग माझ्याच वाटेला का यावा हे मला कळत नव्हतं। नैराश्याने ग्रासलं होतं मला। पण संघाचे कार्यकर्ते नित्य नियमाने माझ्या भेटीला यायचे, मला सतत बोलत ठेवायचे। माझ्या मनाची उभारी
टिकवून ठेवायला मदत करायचे. एकटा असलो की शाखेत शिकवलेले गाणी मी स्वतःशीच गुणगुणत राहायचो. माझे मनोधैर्य वाढवायचा प्रयत्न करायचो. वनिता ह्या सर्व काळ सतत माझ्या बरोबर होती. माझ्या कुटुंबियांनी, तिच्या कुटुंबियांनी इतकंच काय, ज्येष्ठ संघ कार्यकर्त्यांनी सांगून देखील ती माझ्याशी लग्न करण्याच्या तिच्या निश्चयापासून ढसळली नव्हती. तिचा दुर्दम्य विश्वास आणि प्रेम, माझ्या कुटुंबियांनी केलेली सेवा आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी केलेले अथक साथ यामुळे मी माझ्या नैराश्यातून बाहेर आलो. डॉक्टरांनी जयपूर फूड बसवला. मी हळूहळू परत चालायची सवय करू लागलो. खूप दुखायचं. पहिल्यांदा कृत्रिम पाय बसवताना कातडी सोलवटल्याची, प्रत्येक पाऊल उचलताना अपरिमित वेदना व्हायच्या, पण हळूहळू सवय झाली. मी परत माझ्या पायावर उभा राहिलो आणि कोणाच्याही मदतीविना 4 पावलं चाललो. तो दिवस केवळ माझ्यासाठीच नव्हे तर वनिताला आणि संघातल्या सगळ्यांसाठीच खूप आनंदाचा दिवस होता. आज जवळजवळ 20 वर्ष मी कृत्रिम पाय लावून वावरतोय. दिवसाला सलग 18 तास काम करतोय. मिळेल त्या वाहनाने मिळेल तसा प्रवास करतोय. तासनतास शाळेत उभा राहून शिकवतोय. किंबहुना मला पाय नाहीत ही जाणीवच मी विसरून गेले. वनिताचं आणि माझं लग्न झालंय. आम्ही एक छोटं घरकुलही उभारलं. आम्हाला एक मुलगीही आहे. ती B.Tech करते. सध्या मी अजूनही संघाचं काम करतो. मला वनिताचा आणि माझ्या लेकीचा पूर्ण पाठिंबा आहे. माझ्या कुटुंबातल्या लोकांनाही आता राष्ट्रीय विचारांचं महत्त्व पुरेपूर उमजलंय. कम्युनिस्ट विचारामधल्या फोलपणा आता त्यांना पुरताच कळलाय. इतकंच काय, ज्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला होता त्यातले काही लोक आता संघाकडे वळताय. ज्यांनी माझे पाय कापले त्यापैकी काही जणांनी नंतर येऊन माझी माफी मागितली. माझा त्यांच्यावर राग नाही, कारण दोष त्यांचा नाही. ज्या विचारापोटी द्वेषाने आंधळून त्यांनी माझ्यावर हा भयंकर हल्ला केला त्या विचारांचाच हा दोष आहे. मी आज कोवळ्या मुलांना शिकवतो. त्यांना हा खाऊक द्वेष आंदण देण्याची माझी इच्छा नाही. संघ देशावर प्रेम करायला शिकवतो. एखाद्या व्यक्तीचा किंवा समाजधारेचा द्वेष करायला नाही. मला माझ्या विद्यार्थ्यांना देशप्रेम शिकवायचं आहे. कुठल्या तरी परकीय देशात उगम पावलेला विदेशी इजम शिकण्यापेक्षा त्यांनी या देशावर, या मातीवर प्रेम करायला शिकावं. इथल्या प्रश्नांना इथल्या मातीचंच उत्तर शोधायला शिकावं एवढी माझी इच्छा आहे. पिनरई विजयन मुख्यमंत्री झालेत तेव्हापासून केरळमध्ये कम्युनिस्टांचा हिंसाचार परत एकवर उफाळून आलाय. ज्या राज्याच्या मुख्यमंत्री स्वतःचा एखादा राजकीय खुनाच्या प्रकरणात आरोपी असेल त्या राज्यात हिंसा झाली असती तर नवल. केरळमध्ये राष्ट्रीय विचाराच्या लोकांपुढे फार मोठी आव्हानं आहे. एकीकडे रक्तरंजित लाल हिंसाचार तर दुसरीकडे इस्लामी मूलतत्ववादी राज्यात हळूहळू मूळ धरत आहे. तर केरळच्या काही भागात ख्रिस्ती धर्म प्रसारकांचा अनिर्बंध संचार आहे. तरीही राष्ट्रप्रेमाची ज्योत केरळमध्ये सदैव तेवत राहील, कारण ही आदी शंकराचार्यांची जन्मभूमी आहे. संघाचा राष्ट्रीय विचारांचा प्रभाव केरळमध्ये हळूहळू पण निश्चितपणे वाढतो आहे. मला खात्री आहे की काही वर्षात परिस्थिती जरूर बदलेल. नाना पाटेकरांचं डेअरिंग बघा. समोर कोण आहे, तो काय आहे, मनातलं बोलताना बघायचं नसतं. आणि खरं या देवा, कसं काय देवा, काय आणू का तुम्हाला, काय देवा. त्यांच्याशी बोलताना एक दिवस ते म्हणाले, नाना मला काही कळत नाही आमच्या पोलीस खात्यातल्या लोकांना, काही मंडळी ना, सगळ्यांना नाही, पण ते का पैसे खावेसे वाटतात. अहो आम्हाला जेवढा पगार मिळतो का नाही तो खर्च होत नाही हो. त्या माणसाची म्हणजे शेवटपर्यंत अरविंद इनामदारांच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता. अरविंद इनामदार गेले तेव्हा सुद्धा. तर ही आपल्याकडे अशी माणसं आहेत. लालबहादूर शास्त्रींच्या घरी ज्यावेळी त्यांचे मित्र पैसे मागायला गेले, मला एक 200 रुपये पाहिजेत, त्यावेळेचे 200 रुपये, लालबहादूर शास्त्री म्हणले माझ्याकडे नाही आहेत एवढे पैसे. त्यांची बायको म्हणाली नाही माझ्याकडे आहेत. तिने 200 रुपये दिले काढून. शास्त्रींनी विचारलं तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून. ती म्हणली नाही, दर तुम्ही पगारातून देताना त्यातले 5-10 रुपये मी वाचवते. त्यांनी गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं की मला ह्याच्या पुढे माझा 10 रुपये पगार कमी करा. यशवंतराव चव्हाण गेले त्यावेळी त्यांच्या खात्यावर 25,000 रुपये नव्हते. आपल्या मंत्र्यांच्या म्हणजे साधा आपला नगरसेवक आज निवडून आला की पुढच्या वर्षी तो कोट्याधीश असतो. त्याची चौकशी का नाही होत. म्हणजे मला कळतं की हा भ्रष्ट आहे, पण तुमच्या का नाही लक्षात येत. त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे की नाही एकनाथराव. म्हणजे तुम्ही मी 100 रुपये आल्यानंतर 30 रुपये इन्कम टॅक्स भरतोच, 18 रुपये तुम्ही अजून जीएसटी घेता. हे सगळं आम्ही केल्यानंतर सुद्धा आमच्या चौकशा होतात, तुमच्या का नाही होत. अरविंद इनामदार आमचे जे कमिशनर होते त्यांची एक पद्धत होती बोलण्याची. या देवा,
कसं काय देवा, काय काय आणू का तुम्हाला, काय देवा. त्यांच्याशी बोलताना एक दिवस ते म्हणाले, नाना मला काही कळत नाही आमच्या पोलीस खात्यातल्या लोकांना, काही मंडळी ना, सगळ्यांना नाही, पण ते का पैसे खावेसे वाटतात. अहो आम्हाला जेवढा पगार मिळतो का नाही तो खर्च होत नाही हो. त्या माणसाची म्हणजे शेवटपर्यंत अरविंद इनामदारांच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता, अरविंद इनामदार गेले तेव्हा सुद्धा. तर ही आपल्याकडे अशी माणसं आहेत. लालबहादूर शास्त्रींच्या घरी ज्यावेळी त्यांचे मित्र पैसे मागायला गेले, मला एक 200 रुपये पाहिजे, त्यावेळेचे 200 रुपये, लालबहादूर शास्त्री म्हणले माझ्याकडे नाही आहेत एवढे पैसे. त्यांची बायको म्हणाली नाही माझ्याकडे आहेत. तिने 200 रुपये दिले काढून. शास्त्रीने विचारलं तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून. ती म्हणली नाही दर तुम्ही पगारातून देताना त्यातले 5-10 रुपये मी वाचवते. त्यांनी गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं की मला ह्याच्या पुढे माझा 10 रुपये पगार कमी करा. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. आर्टिलरीचे कर्नल मच्छिंद्र शिरसाट, जयरामभाई हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सुनील जाधव, मनपा नगरसेवक हरीशभाई भडांगे, मनपा नगरसेविका जयश्रीताई खरजूल, मनसे महिला शहराध्यक्ष अक्षराताई घोडके, भाजपा नेते माननीय नगरसेवक मधुसूदन गायकवाड, शिवसेना नेत्या जनसेविका रोहिणीताई वाघ, शिवसेना नेते योगेश भोर, विशाल कलेक्शन संचालक मयूरभाऊ गणोरे, निर्भीड ज्योत संचालिका आशाताई करडक मोरे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष मंगेशभाऊ करंजकर, शिवसेना नेते नितीन खरजूल, शिवसेना नेत्या अस्मिता देशपांडे, भाजपा नेत्या सुषमाताई गोराणी, स्वराज्य पक्ष महिला उपाध्यक्ष रेखाताई जाधव, मनसे उपतालुका अध्यक्ष कैलासभाऊ भोर, जनसेवक दीपकभाऊ वाघ, जनसेवक रविभाऊ वाघमारे, जनसेवक अनिल मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आला. कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी रोहिणीताई वाघ, ज्योतिताई परदेशी, कीर्तिताई उदावंत, सविताताई आहेर, रमेशजी चेवले, दिलीप गायकवाड, संजय बलकवडे, सुभाष टुबे, श्याम डावरे, दिनेश झुटे, तुकाराम हांडगे, अजय चव्हाण, पंडित मोरे, बिस्मिल्ला खान, अमित लोखंडे, किरणभाऊ पगारे, स्वप्नील वाघ, अरुण पगारे, सागर सोनकांबळे, सुरेश सतव, राहुल जमदाडे, साहिल अन्सारी, विनायक सोनवणे, सागर वाघ, मनोज वाघ, दहावी सुतार, समाधान पगारे, दीपाली वाघ, लताबाई गायकवाड, विशालभाऊ जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. किती होता? किती? आवाज नाही आला. भावी तरी उत्कृष्ट क्रिकेटर ते बनले. पण आजच्या या परिस्थितीमध्ये आपण किती उत्कृष्ट जरी क्रिकेट खेळला तरी प्रत्येक जण सचिन तेंडुलकरच होईल असं सांगता येणार नाही. कारण त्याला ही जिद्द चिकाटी आणि तेवढा आत्मविश्वास असावा लागतो. आज लतादीदींसारखं गायन त्यांनी त्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च पदवी मिळवली, पण त्यांच्यासारखं सगळेच जण होतील असं काही सांगता येणार नाही. म्हणून शिक्षण महत्त्वाचं आहे. जर आपण शिक्षणासोबत आपली कला जोपासली तर आपल्याला दोन्ही उपयोगात येणार आहे. म्हणून जेव्हा आपण शिक्षणाकडे लक्ष देतो तेव्हाच थोडंसं आपल्याला ज्या गोष्टीमध्ये, ज्या कलेमध्ये आपल्याला रस आहे ते सुद्धा आपण जोपासायला हवं. आणि म्हणून शिक्षण घेत असताना आपण सर्वात प्रथम आपलं ध्येय ठरवलं पाहिजे. काही मुलं एवढी आत्मविश्वास नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक हरीशभाई भडांगे आणि उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचं नाव घेण्यात वयात झाला होता. आदरणीय मंच आणि उपस्थित असलेले सर्व पालक बंधू भगिनी, विद्यार्थी मित्रांनो, 1 ऑगस्ट 1920ला लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि लोक म्हणत आहेत की स्वातंत्र्याचा लढा आता संपला की काय.
आमचे लाडके पंचप्राण विद्यार्थी सेनेचे अत्यंत लाडके गुरुबंधू श्री रितेश साळवेसाहेब आज 13 जुलै रोजी रविवारी सर्व नाशिक जिल्ह्याचे पदाधिकारी आज मातोश्री येथे दाखल झाले. प्रसंगी मला त्यांनी मातोश्रीवरून व्हिडिओ कॉल केला आणि माझ्या क्लासेसमधून वंदनीय उद्धव साहेबांना आणि वंदनीय बाळासाहेबांना साष्टांग दंडवत घातला. मातोश्री हेच माझे पंढरपूर. आदित्य ठाकरे, अयोध्या पौळ पाटील, ठाण्याचे निष्ठावंत शिवसैनिक नितीन सावंत, उद्धव ठाकरे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मंगेश मिस्किन, नवी मुंबई शिवसेनेचे एकनिष्ठ कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक ज्यांनी नुकतेच शिवसेनेची 36 वर्ष निष्ठा परिपूर्ण केली, त्यांच्याशी आज कोल्हापूर जिल्ह्याचे वंदनीय जिल्हाप्रमुख श्री संजय पवार साहेबांची फोन कॉलवर बोलण्याचा संवाद साधण्याचा योग आला आणि एकच जाणवले की निष्ठा विकत घेता येत नाही, ती रक्तात असावी लागते. कळावे. श्री सचिन शिवाजी आहिरे, निष्ठावंत कडवट एकनिष्ठ शिवसैनिक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, नाशिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज नवीन नाशिक सिडकोची बुलंद तोफ वंदनीय श्री देवाभाऊ वाघमारे यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. वंदनीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पावन उपस्थितीत हाताला शिवबंधन बांधले आणि त्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नाशिकच्या वतीनं मी सचिन शिवाजी आहिरे यांचे मनापासून अभिनंदन करतो. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. पर्यटनासाठी आकर्षण ठरतोय नाशिकचा सोमेश्वर धबधबा. BBS न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट. लोकशास्त्र न्यूज मध्ये आपल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं पर्यटकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी दिसून आहे. शनिवार रविवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी आपल्या परिवारासोबत आपल्या बालकांसोबत या ठिकाणी हे सौंदर्य बघण्यासाठी लांबून परराज्यातून देखील या ठिकाणी पर्यटक या ठिकाणी आनंद घेत असतात. या ठिकाणी काही नागरिक आहेत. भाऊ, काय नाव आपलं? गणेश पाटील. कुठून आलाय आपण? मी तुला नाशिक. तुम्हाला इथलं पर्यटक कसं वाटतं? एकदम छान, खूपच छान. या ठिकाणी आपण जर बघितलं शासनाच्या वतीने काय उपाययोजना करणं गरजेचं आहे? थोडं सेफ्टीची गरजेची आहे. अजून काय होणं अपेक्षित आहे? बस नक्कीच या ठिकाणी अजून काही अजून आहे. दादा, कुठून आले तुम्ही? अहमदनगर. काय सांगाल तुम्ही? या ठिकाणी तुम्ही परिवारासोबत आलेला आहे, कसं वाटलं इथलं सौंदर्य? छान आहे, खूप छान आहे. फक्त थोडी स्वच्छता वगैरे असायला पाहिजे इथं, कारण लोक अस्वच्छता करतात. पण त्यांना कोणतरी सांगण्यासाठी कोणतरी नेमलेलं पाहिजे व्यक्ती. अच्छा, इथे कोणतरी प्रशासनाच्या वतीने इथं नेमलेलं पाहिजे. एखादी दुर्घटना घडली तर त्यासाठी पण आणि साफसफाईसाठी. अजून आपण पर्यटकाशी चर्चा करणार आहोत. काय नाशिक जिल्ह्याचा नाशिक शहराच्या जवळ एक 7-8 किलोमीटर अंतरावर असलेला सोमेश्वर धबधबा आणि सोमेश्वर महादेव असं पुरातन मंदिर एक छान प्रेक्षणीय स्थळ आहे. आणि नेमका शनिवार रविवार असल्याने जरा गर्दीचाही आवाक जरा वाढलेला दिसतोय. छान आहे, फक्त पाणीचा प्रवाह जरा कुठे वाढलेला आहे, कुठेतरी स्वच्छता. आणि एक जे काहीतरी गार्ड म्हणा, काही म्हणा, ज्याप्रमाणे आता बाहेर इथे 20 रुपये तिकीट घेतलंय त्या हिशोबाने काहीतरी गार्ड म्हणा किंवा स्वच्छता कर्मचारी किंवा स्वच्छतेची पाहिजे तशी व्यवस्था काही इथे दिसत नाही. कुठेतरी डस्टबिन म्हणा, काही म्हणा. त्याच्यामुळे हे जे काही प्रेक्षणीय जे स्थळ आहेत ते कुठेतरी घाण होतात. आपण याच्यामध्ये बघू शकता जसं. आणि गार्ड नेमले पाहिजेत, कारण की लहान मुलं आहेत, पाण्याची पातळी वाढते, कमी होते. त्या हिशोबाने खाली बघितलं तर पाण्याची पातळी वाढते आणि फार उदासपणे लोक फिरतायत. त्याचं कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे. बाकी सगळं व्यवस्थित. आपण तरुण एक वर्ग आहे या ठिकाणी, आपण सर्व आपल्या मित्रांबरोबर फिरायला आलेले आहेत. या ठिकाणी आपण जर बघितलं तरुण वर्गाला व्यसनाधीन होऊन या ठिकाणी कुठेतरी कृत्य करत बसतात, त्यांना काय आव्हान करावं? तसं तर मला काही आढळलं नाही, त्यामुळे त्या गोष्टीत मी काही बोलू शकत नाही. धन्यवाद. आपण आता सोमेश्वरच्या धबधब्याच्या मुख्य ज्या ठिकाणी सौंदर्य दिसतं त्या ठिकाणी आलेलं आहे. आता या ठिकाणी काही महिला देखील आहे. काय नाव आहे ताई तुमचं? माधुरी. कुठून आला तुम्ही? नाशिकचीच आहे. कसं वाटतं तुम्हाला इथं सौंदर्य? छान. काय उपाययोजना होणं अपेक्षित आहे? हे स्वच्छता किती घाण आहे. प्रशासनाला काय आवाहन करणार?
स्वच्छतेचं आवाहन करणारे. घाण खूप येते, वरती पण किती घाण आहे पाहिलं ना तुम्ही, वरती पण खूप घाण आहे. अजून काय होणं अपेक्षित आहे तुम्हाला? काय की पर्यटकांची थोडीशी म्हणजे याच्या पुढे जातात या काळजी ठिकाणी वगैरे. सुरक्षा रक्षक हा. काय पाहिजे? इथे कोणीच नाही ना. काय नाव तुमचं? गायत्री नितीन माळी. काय सांगता तुम्ही या ठिकाणी जे सौंदर्य दिसते आपण बाहेर परगावातून या ठिकाणी लोक येत राहतात. खूपच नयनरम्य आहे हे सगळं, पण मग या ठिकाणी सुरक्षा रक्षक वगैरे पाहिजे, कारण बरेच अपघात होतात अशा ठिकाणी आणि सुरक्षेची काळजी नाही घेतली जात. एकदम टोकाला जाऊन फोटो काढतात, तुम्ही बघताय कडेला एकदम कोपऱ्याला उभं राहून लोक फोटो काढतात बसलेत असं. त्यामुळे तेवढंच आहे की सुरक्षा गार्ड पाहिजे इथे कोणीतरी जे असं. तरुण वर्ग आहे तिथं सेल्फी पॉईंट घेण्यासाठी उभं राहतात. अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या तरुणांना काय आव्हान करणार? आपला जीव सांभाळावा बस, बाकी काही नाही. या ठिकाणी काही हो, नाशिक मध्ये खूप छान वाटलं. आता तुम्ही नातवंडा सोबत आलेला आहे. हो, या ठिकाणी जी व्यवस्था केली पाहिजे ती व्यवस्था कशी दिसते का तुम्हाला? नाही एवढे नाही दिसत, कसं थोडस आणि कसं पब्लिक पण ऐकत नाही ना. शासनाने जरी किती करायचं ठरवलं, पब्लिकने पण थोडस ऐकलं पाहिजे त्यांचं. परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं, आपण नातवंडा सोबत आलेला आहे, या ठिकाणी कुठलाही सुरक्षा गार्ड या ठिकाणी उपस्थित आहेत का? नाही, कोणीच नाही इथे. प्रशासनाला काय आव्हान करणार आपण या माध्यमातून? प्रशासनाला आवाहन करेल की ते नागरिकांची सुरक्षा ही सगळ्यात महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे. नक्की, धन्यवाद. अजून काय नाव तुमचं? काय सांगणार तुम्ही? या ठिकाणी जे सौंदर्य आहे, या ठिकाणी लाखो भाविक या ठिकाणी पर्यटक म्हणून या ठिकाणी येत राहतात, बघतात. या ठिकाणी प्रशासनाने कशी सोय केलेली? कारण आता आम्हाला तेवढा अनुभव नाही, आम्ही पण पहिल्यांदा वेळेस आलेलो आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला काय सांगता येणार नाही. प्रशासनाने काय व्यवस्था केली पाहिजे या ठिकाणी? इथं काहीच नाही सुविधा, सगळ्या सुविधा गेल्या पाहिजे. नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं, या ठिकाणी पर्यटकांच्या अनेक त्यांनी तक्रारीचा पाढा वाढवून काढलेला आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर लहान नातवंडासोबत आपल्या परिवारासोबत या ठिकाणी सौंदर्य बघण्यासाठी या ठिकाणी सोमेश्वर धबधब्याला येत असतात, परंतु प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची सोय या ठिकाणी केली गेली नाही. त्यामुळं प्रशासनाला लोकशास्त्र न्यूजच्या माध्यमातून एक आव्हान आहे, आपण या ठिकाणी जे पर्यटक आहेत त्यांच्या सोयीसाठी नेहमी तत्परता वागवली पाहिजे.